नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भुवैकुंठ अड्याटेकडीचा ताबा 1967 पासून भुवैकुंठ समितीकडे आहे. मात्र अखिल भारतीय गुरुदेव संस्था गुरुकुंज मोझरीचे कुशल पदाधिकारी गुण प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून अड्याटेकडीचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु हा प्रयत्न आम्ही हाणून पाडणार आहोत, अशी माहिती भुवैकुंठ समितीचे संचालक सुबोध बोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रपरिषदेला केंद्रीय ग्रामसभा सदस्य ज्ञानेश्वर रक्षक, पुरुषोत्तम थुटे, प्रवीण राऊत, डॉक्टर प्रमोद माळवे, नरेंद्र गोहाणे, उत्तम पोहाणे उपस्थित होते. भुवैकुंठ अड्याटेकडी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर असा हा एक विषय आहे. याच्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला पहिले समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे की वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराजांनी ज्या अखिल भारतीय गुरुदेव स्वामींद्र गुरुकुंज आश्रम मोझरी याची स्थापना केली, तिथे त्यांना काय वाटलं, काय चालत होतं, तर हे आपण नाही सांगू शकत. त्यांनी इतिहासात जावं लागेल. 1967 साली वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराजांनी त्या संस्थेतून पहिले स्वतःचा राजीनामा दिला. ते तिथल्या निवडणूक मंडळातून मोकळे झाले. नंतर पूज्य तुकारामदादा गीताचार्य जे वंदनीय राष्ट्रसंतासोबत 30 वर्ष एक सिंहाचा वाटा म्हणून उजवा आपण त्याच्यासोबत राहिले. जपानला विश्व धर्म परिषदामध्ये जेव्हा महाराज गेले होते तेव्हा सुद्धा ते त्यांच्यासोबत होते. 9 वर्ष अखिल भारतीय गुरुदेव स्वामी गुरुकुंज मोझरीचे अविरोध सर्वाधिकारी होते. अविरोध असे निवडणूक करून झगडे भांडण करून निवडून आलेले नाही, अविरोध सर्वाधिकारी होते. अशा पद्धतीने लहानपणी हटिवली होते आणि महाराजांच्या म्हणण्यावर त्यांनी अनेक प्रकारचे संस्कार शिबिर घेऊन गीतापाठ लोकांना शिकून 6 वर्ष ते प्रचार मंत्री होते. रोजचे 70 किलोमीटर पैदल चालून 40,000 शाखा सेवा मंडळाच्या निर्माण करणारे असे तुकारामदादा गीताचार्य यांना सुद्धा तुकोजी महाराजांनी या अखिल भारतीय गुरुदेव स्वामींद्र मोझरी आश्रमातून त्यांचा सुद्धा राजीनामा द्यायला लागला. त्यांना सुद्धा निवडणूक मंडळातून मोकळे केले. म्हणजे दोघे मोकळे झाले, तुकोजी महाराजांनी तुकारामदादा. 1967 ला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ब्रह्मपूर तालुक्यामध्ये अड्याटेकडी नावाच्या जंगलामध्ये पूज्य तुकारामदादांना तिथे 12 वर्षाच्या मौन साधना तपश्चर्येकरता बसवलं. खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, राहायला निवारा नाही, काहीच नाही. गुरुपूजेतून गेले तर त्याच्यासोबत कोणतीही व्यवस्था त्यांनी दिलेली नाही. त्या जंगलामध्ये दादा तिथे बसवलं. 12 वर्ष पूज्य तुकारामदादा गीताचार्य यांनी त्या अड्याटेकडीच्या जंगलामध्ये तिथे त्यांनी आपली साधना केली. गव्हर्नमेंटचा कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता, गव्हर्नमेंटने ग्रँट नाही, ट्रस्ट नाही, फंड नाही, कोणत्या प्रकारचं अनुदान नाही, लोकांच्या सहकार्यातून, लोकांच्या मदतीतून आणि लोकांच्या श्रमातून तिथे अड्याटेकडीचं हे जे विश्व आहे हे त्यांनी साकार केलं. तेव्हापासून आजपर्यंत अड्याटेकडीवर दरवर्षी मौन साधना शिबिर, योग निसर्गोपचार, महिला सक्षमीकरण, ग्रामसभा, पंचायत राज, इव्हन आज गावामध्ये ज्या ग्रामसभेचे ऍक्ट आहे किंवा गावामध्ये ग्राम संरक्षण दल आहे, हे सगळ्यांच्या कल्पना आहे त्या पूज्य दादांनी अड्याटेकडीवरून साकार केलेल्या कल्पनेतून महाराष्ट्र शासनाने म्हणजे घेतलेले आहे. एवढं मोठं देशदीप्यमान त्यांनी काम केलं. अनेक भाषेमध्ये ग्रामगीतेचं भाषांतर केलं आणि हे सर्व कामाची विशेषता ही आहे की त्या अड्याटेकडीवर कोणालाही मजुरी नाही, कोणालाही पगार नाही, सेल नाही, सेल टॅक्स नाही, इन्कम नाही, इन्कम टॅक्स नाही, घर भाडे नाही म्हणून घर टॅक्स नाही. म्हणजे अशा प्रकारे शोषणमुक्त, शासनमुक्त जो प्रयोग आहे, एक विशेष प्रयोग म्हणून त्या अड्याटेकडीला तिथे स्थापन केलं आहे. म्हणून त्याला ब्रँड नाही, संस्था नाही, प्रशिक्षण नाही, नोंदणी नाही, काही नाही. अशा पद्धतीने हा जो कारभार आहे दादांनी तो अड्याटेकडीवरून चालवला आहे. 2006 मध्ये पूज्य तुकारामदादा गीताचार्य यांचं निर्माण झालं. त्याच्या अगोदर 1989 मध्ये त्यांनी आपल्या या संपूर्ण कार्याची जबाबदारी त्यांचे पुढले उत्तराधिकारी पूज्य नारखेड दादा, लक्ष्मीदादा नारखेडे यांच्याकडे सुपूर्द केली. दादांकडे जबाबदारी सुपूर्द केली नारखेड दादाकडे 1989 मध्ये. 2006 मध्ये तुकारामदादा गीताचार्य गेले. या 45 वर्षाच्या कालखंडामध्ये अखिल भारतीय गुरुकुंज मोझरीचा 1 रुपयाचा सूत नामही संबंध नव्हता. मग पूज्य तुकारामदादा गीताचार्यांचा निर्माण झाल्यानंतर नारखेड दादा तिथले प्रमुख असताना
2010 मध्ये अखिल भारतीय गुरुदेव चळवळ गुरुकुल मोजरेवाल्यांनी अड्या टेकडी आणि तुकामदादाचे निर्माण केलेले सर्व आश्रम हडप करण्याकरता दिवाणी न्यायालय ब्रह्मपुरीमध्ये दावा टाकला की अड्या टेकडी जी आहे ही आमच्या मालकीची आहे, तुकामदादा आमचे होते आणि हे संपूर्ण जे असेट्स आहे ही आमची आहे. जबकि त्यांचा 1 रुपयाचा घेणे नाही आणि देणे नाही, त्यांचा वेळ नाही, त्यांचा श्रमदान नाही, त्यांचा पैसा नाही आणि काहीच नाही. दिवाणी न्यायालयामध्ये त्यांनी कायमच्या मनाई हुकूमसाठी दावा टाकला. त्यामध्ये त्यांनी टीआय टाकला, टेम्पररी इंजेक्शन म्हणजे तात्पुरता मनाई हुकूम. तात्पुरता मनाई हुकूम टाकला, त्याचा ऑर्डर सुद्धा अड्या टेकडीच्या बाजूला झाला, ते दावा हारले. कायमच्या मनाई हुकूमचा दावा टाकला, तो सुद्धा ऑर्डर आमच्या बाजूला झाला, तिथे हारले. अड्या टेकडीवर जेव्हा आम्ही बांधकाम उभे केले, जीर्णोद्धार केला जुन्या मकानांचा, तेव्हा यांनी बांधकामाला म्हणजे विरोध केला. बांधकाम इथलं होऊ नये म्हणून अडथळा करण्यासाठी सुद्धा त्यांनी कोर्टामध्ये केस टाकली. कोर्टाने तीही केस खारिज केली. या तिन्ही केसेसच्या विरोधामध्ये ते मग जिल्हा न्यायालयामध्ये अपीलमध्ये गेले. जिल्हा न्यायालय सुद्धा त्यांचा दावा फेटाळून लावला. अशा 4 ठिकाणी ते पूर्ण कोर्टामध्ये आपल्यासोबत हारले आणि त्याच्यामुळे त्यांचा दावा सिद्ध झाला नाही. अड्या टेकडीचं काम अव्याहत सुरूच राहिलं. मग हे जे नारकेड दादा होते यांनी 2013 मध्ये त्यांनी अड्या टेकडी संबंधी कार्याची जी पुढली जबाबदारी आहे ती माझ्याकडे, म्हणजे मी सुबोध दादा माझ्याकडे, त्यांनी त्यांची जी पुढली जबाबदारी आहे ती 2013 मध्ये माझ्याकडे सुपूर्द केली. 2013 मध्ये त्यांनी त्यांचा कार्याचा चार्ज माझ्याकडे दिल्यानंतर 2018 मध्ये नारकेड दादा म्हणजे मरण पावले, त्यांचा देहांत झाला. त्यांचा देहांत झाल्यानंतर एवढे दावे जे अखिल भारतीय गुरुकुल मोजरेवाले हारले होते, त्यांच्या लक्षात आलं की या 50 वर्षामध्ये आपण अड्या टेकडीला 1 रुपयाही लावला नाही, त्याच्यामुळे कोर्टामध्ये आम्ही साबित करू शकत नाही की हे आश्रम ही असेट आमची आहे. आणि म्हणून त्यांनी 2020 मध्ये नारकेड दादा गेल्याच्या मृत्यूचा गैरफायदा घेऊन एक मधुकर तुंडुळवार नामक एका व्यक्तीच्या हातून अड्या टेकडी गोपनीय पद्धतीने लोक न्यायालयामध्ये ती त्याच्या हातानं आपल्याकडे ट्रान्सफर करून दिली. बाकी सार्वजनिक संपत्ती आहे, कोणी एक व्यक्ती ट्रान्सफर करू शकत नाही. परंतु संधीचा फायदा घेतला, नारकेड दादाला मृत्यू होऊ दिला. त्या केसमध्ये त्याच्यासोबत ते मधुकर तुंडुळवार नावाचे एक व्यक्ती होते, त्यांच्या माध्यमातून लोकन्यायालयातून टेकडी पूर्ण आपल्या बाजूला लिहून घेतली. त्या दाव्याला आम्ही जिल्हा कोर्टामध्ये, सेशन कोर्टामध्ये अपील केलं, तिथे आम्ही हारलो. त्यानंतर हायकोर्टामध्ये आम्ही त्याची रिट याचिका दाखल केली आणि 2 मे 2025 रोजी हायकोर्टने आमच्या बाजूला स्टँड घेतला. अड्या टेकडीची रिट याचिका मंजूर केली आणि त्यांची जे काही तिथे म्हणजे मालगुजारी होती ती पुन्हा एकदा त्यांनी लुटून लावली. आता प्रश्न असा आहे की सुरुवातीचे सगळे 4 ऑर्डर आपल्या बाजूला आहे. हायकोर्टचा जो अपेक्स कोर्ट आहे आजच्या तारखेमध्ये तो ऑर्डर आपल्या बाजूला आहे. आता त्यांच्या लक्षात येऊन गेलेला आहे. परत महाराष्ट्र शासनाचा जो महसूल रेकॉर्ड असतो, ज्याला आपण म्हणजे 7/12 म्हणतो, 8 म्हणतो, ताबा वहिवाट पत्र म्हणतो, अभिलेख पंच म्हणतो, हिस्सा भाग नंबर 4 असते, त्या सगळ्या प्रॉपर्टीवर ताबा वहिवाट आणि मालकी जी आहे ती भूवैकुंठ समिती अड्या टेकडीची. अखिल भारतीयांचा त्याच्यामध्ये कुठेही काही हस्तक्षेप किंवा मालकी त्याची नाहीये. आता त्याच्या लक्षात आलं किंवा न्यायालयामध्ये आपल्याला जिंकता येत नाही, कायदेशीर पद्धतीने या प्रॉपर्टीवर आपल्याला ताबा वहिवाट मिळवता येत नाही. म्हणून आता गेल्या 1 वर्षामध्ये काही गावगुंडांना हातामध्ये धरून काही आमदार, काही खासदार, काही मंत्री त्यांच्यातर्फे एका प्रशासनावर किंवा पोलीस यंत्रणेवर त्याच्यावर प्रभाव टाकून दबाव निर्माण करून अड्या टेकडीवर बळजबरीने तिथे कार्यक्रम घेणे आणि लोकांमध्ये असा भास निर्माण करणे की अड्या टेकडी आमची आहे, आम्ही अड्या टेकडीचे मालक झालो, अशा प्रकारचे उपद्रवी कार्यक्रम त्यांनी अड्या टेकडीवर सुरू केले. आणि हे असं होऊ नये, बाकी लोकांचा जो भ्रम निराशा हा होऊ नये याच्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतली. येत्या 11 आणि 12 तारखेला अड्या टेकडीवर त्यांनी भव्य आदिवासी मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम अड्या टेकडीवर अरेंज केला. त्याच्यामध्ये खूप सारे आमदार, खासदार, जुन्या घराची पूर्ण पत्रिका आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या नावाने पूर्ण भरलेली आहे. पत्रिका माझ्या सोबत आहे, मी तुम्हाला देऊ शकतो. हे दाखवलं कशासाठी, तर शक्ती प्रदर्शन करण्यासाठी. आजही पूर्ण ताबा वहिवाट सगळे प्रयोग जे आहे अड्या टेकडीचे ते आमच्या ताब्यामध्ये आहे, आमच्या वहिवाटीमध्ये आम्हीच करतो. महसूल रेकॉर्डवर पण आपण आहोत आणि दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार सुद्धा ताबा वहिवाट मालकी पूर्ण आपलीच आहे. तरी आता गुंड प्रवृत्तीच्या लोक हातामध्ये धरून आणि राजकीय पाठबळाचा वापर करून बेकायदेशीर पद्धतीने अड्या टेकडीला हडप करण्यासाठी, ताबा करण्यासाठी त्यांनी आता हे नवीन नाटक सुरू केले. आता या
11-12च्या कार्यक्रमाच्या विरोधामध्ये आम्ही अनेक ठिकाणी पत्रकार परिषद घेतल्या, त्याचे पॉम्पलेट काढले, त्याचा उठाव केला आणि 11-12 तारखेला आम्ही अड्याटेकला जाहीर आंदोलन ठेवलं होतं आणि अड्याटेकी निर्माण करणाऱ्या शेकडो गावातील हजारो गुरुदेव भक्तांना आम्ही तिथे कॉलम केलं की तुम्ही सगळेजण इथे या. कायदेशीररित्या जर यांना ताबा मिळत नाही, मालकी मिळत नाही, तर बेकायदेशीररित्या हे आमदार खासदार मंत्र्यांच्या माध्यमातून तिथे जर दबाव निर्माण करणार असेल समजा, तर आम्ही हजारो लोक ज्यांनी या 60 वर्षामध्ये अड्याटेकीची निर्मिती केली ते सगळेजण मिळून आम्ही तिथे या मुद्द्यात पूर्ण तीव्र विरोध करू आणि तिथे शासन प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी कोणी उतरत असेल तर बा पुढे अड्याटेकीमध्ये काय आहे, कायदेशीररित्या तो तुम्हाला ताबा वैभट आणि मालकी मिळालेली नाही आहे, पण तुम्ही जे फोर्सफुली येऊन राहिलेले आहे तुमचं अड्याटेकीमध्ये योगदान काय आहे, तुम्ही निर्माण करायला आले होते का, पण तुमचं जर काहीच नाही आहे तर अखिल भारतीय मुद्रेच्या वतीनं याच्यामध्ये इंटरेस्ट घेण्याचा तुमचा व्यक्तिगत हेतू काय आहे हे विचार म्हणजे त्याला कॉल केलं आणि कलेक्टर डीवायएसपी एसपी या सगळ्यांनी निर्णय घेतला आणि 11-12चा त्याचा जो हा कार्यक्रम होता हा आज दुपारी आपली डीवायएसपी ऑफिसमध्ये मीटिंग झाली, त्यांचा संपूर्ण कार्यक्रम आणि संपूर्ण पावले सगळ्या गोष्टी त्यामध्ये रद्द करण्यात आला. शादी के लिए लड़का लड़की ढूंढना हुआ और भी आसान। बुद्धिस्ट मंगल परिण्य ग्रुप लेकर आया 5000 से अधिक लड़के लड़कियों का बायोडेटा। नागपुर, भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, चंद्रपुर में मिले भारी प्रतिसाद के बाद अब हिंगनघाट शहर में होने जा रहा है। बुद्धिस्ट मंगल परिण्य ग्रुप की ओर से भव्य राज्य स्तरीय बौद्ध वधू वर परिचय सम्मेलन। अधिक जानकारी के लिए आज ही संपर्क करें 9373617114 इस मोबाइल क्रमांक पर।